नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत पुण्यातील स्वारगेट बस स्थानक। इथूनच आपल्या कोकण दर्शन सहलीला सुरुवात होणार आहे। मंडळी, आजपर्यंत आपण एसटीने देवदर्शन केलं, आध्यात्मिक यात्रा केल्या, पण आज मात्र आपण निघालोय एक वेगळ्याच अनुभवासाठी, कोकण दर्शन। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्वारगेट आगाराकडून कोकण दर्शन सहलीचं आयोजन केलेलं आहे। सगळ्यात पहिला पॉइंट दिव्या आगार, कोकणातील स्वच्छ आणि शांत समुद्र किनारा। दुसरा पॉइंट हरिहरेश्वर, देवाचं दर्शन आणि निसर्गाची साथ। तिसरा पॉइंट मुरुड जंजिरा किल्ला, समुद्रातील अजिंक्य किल्ला। या सहलीचा कालावधी 22 ते 23 मे 2026, म्हणजे 2 दिवस आणि 1 रात्र पूर्ण कोकण अनुभवणार आहोत। या पॅकेज मध्ये प्रवाशांसाठी ज्या सोयी सुविधा दिलेल्या आहेत, प्रवास खर्च, चहा, नाश्ता, जेवण आणि निवास व्यवस्था, म्हणजे ऑल इन्क्लुसिव्ह, याच्यात वेगळा काही खर्च नाहीये। या सहलीमध्ये तिकीट सवलत बघायचं झालं तर ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी 3800 रुपये आणि प्रौढांसाठी 4400 रुपये एवढं तुम्हाला तिकीट पडणार आहे कोकण दर्शनसाठी। या सहल यात्रेचं अंतर बघायचं झालं तर जवळपास 500 ते 550 किलोमीटरचं अंतर आहे येऊन जाऊन। तर स्वारगेट बस स्टँडला सकाळचे 6:07 झालेत। अजून जी बस लागणार आहे आपल्याला ती बरोबर 6:45 वाजताची। मंडळी, याच्या आधी आपण बरेच असे देवदर्शन यात्रा सहल केलेले स्वारगेट आगारातून, आणि यांच्या पॅकेजेस पण अफोर्डेबल लेवलचे असतात, म्हणजे कमी दरात चांगली सुविधा देतात। जसे की आपण या आधी केलं होतं ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा, रामोजी फिल्म सिटी, नर्मदा परिक्रमा यात्रा। त्यांनी ज्या प्रकारची सेवा सुविधा आपल्याला दिलेली आहे ती व्हिडिओ मध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता। स्वारगेट बस स्टँडच्या आवारामध्ये जिथून प्रवासी बोर्डिंग करणार ते पॉइंट म्हणजे दत्त मंदिर। समोर पाहू शकता, हा बोर्डिंग पॉइंट आहे। इथून प्रवासी बोर्ड करणार आणि मस्तपैकी आपल्या या कोकण दर्शनला सुरुवात होणार। स्वारगेट वरून पहिल्या दिवशीचा आपला जो पॉइंट असणार आहे स्वारगेट ते हरिहरेश्वर, जवळपास अंतर बघायचं झालं तर 170 किलोमीटर, आणि त्यामध्ये आपल्याला एक घाट लागणार आहे, तो घाट म्हणजे तामिनी घाट। आणि वातावरण पाहू शकता, एकदम ढगाळ असं वातावरण झालेलं आहे। आता तुम्हाला तर माहिती आहे, स्वारगेट वरून निघायच्या आधी गाडीची पूजा केली जाते आणि त्यानंतर प्रवासाला सुरुवात होते आपल्या। मंडळी, गाडीची मस्तपैकी अशी पूजा झालेली आहे, आणि बघूया आजच्या दिवसामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे, मुक्कामाची सोय कशी असेल, जेवणाची सोय कशी असेल, संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे। आजच्या आपल्या प्रवासाच्या सोबती आपले ड्रायव्हरला असणार आहे कोकण दर्शन यात्रा, तर त्यांची तुम्हाला ओळख करून देतो। नमस्कार, मी शिकरी ड्रायव्हर स्वारगेट डेपोमध्ये आज 18 वर्ष झालं कार्यरत आहे, आणि संतोष सर आणि सपकाळ सर, सरकाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो आहे CCचे। खरोखर त्यांच्यामुळं आम्हाला हे भाग्य मिळालं आहे की त्यांनी माणसाला कसं बोलायचं, कसं वागायचं, CCमध्ये कसं लोकांशी हे करायचं त्यांनी शिकवलं, आणि खरोखर छान वाटतं। तसं जे मॅनेजमेंट आहे ते अगदी छान असतं। आपण यांच्याबरोबर काम करतो म्हणजे मला सुद्धा अभिमान वाटतो, आणि खरोखरच चांगलं वाटतं काम करायला। बस, धन्यवाद। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। आपली ही 22 आणि 23 ही 2 दिवसांची सहल आहे। आता संतोष सरांनी सांगितल्याप्रमाणे हरिहरेश्वर, दिव्यागार, मुरुड जंजिरा ही आपली अशी सहल आहे। आपल्या सहलीमध्ये शोभराज शिंदे आहेत यूट्यूबर, त्यांनी अतिशय छान छान आपले व्हिडिओज बनवलेले आहेत। महामंडळाच्या ट्रिप्स ज्या जातात, उज्जैन, उत्तर वाहिनी, नर्मदा परिक्रमा, असे छान व्हिडिओ बनवले, त्यामुळे खूप लाखो लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत। आपली ही दिव्यागारची देखील याच्या अगोदर देखील खूप साऱ्या सहली गेलेल्या आहेत कोकणात। नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळची राहण्याची व्यवस्था अतिशय छान ठिकाणी करण्यात आलेली आहे। दिव्यागार मध्ये आनंद यात्री म्हणून आहे, तर त्या ठिकाणी चांगली व्यवस्था आहे। आपण ट्रिपचा आनंद घ्यावा। आपल्याला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद। आता एक सूचना आली की सगळ्यांची वेळेचं नियोजन करा। बरोबर आहे, ते 2 व्यक्ती उशिरा आल्यामुळे थोडा उशीर झालाय, परंतु 2 दिवसात सगळेच वेळेत येईल अशी अपेक्षा करतो, जेणेकरून तुमचं कुठं टाइमपास होणार नाही आणि सगळे ठिकाणी बघून होईल। थँक्यू। गणरायाचं नामस्मरण घेत या प्रवासाला मस्तपैकी सुरुवात करूया। बोला गणपती बाप्पा मोरया। अखेर आपल्या 2 दिवसांच्या कोकण दर्शन सहलीची सुरुवात झाली। प्रवास सुरू होण्याआधी सर्व प्रवाशांचे स्वागत करण्यात आले। प्रत्येकाला ओळखपत्र, टोपी आणि मिनरल वॉटर बॉटल देण्यात आली। संपूर्ण प्रवास अधिक आनंददायी व्हावा यासाठी बसमध्ये म्युझिक सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली। तसेच या सहली दरम्यान गाईड कडून प्रत्येक ठिकाणाची माहिती वेळोवेळी दिली जाणार आहे, म्हणून प्रवास करतानाच आपल्या या ठिकाणांचा इतिहास आणि महत्त्व देखील समजणार आहे। खरं सांगायचं तर एसटी महामंडळ स्वारगेट आगार अशा सहली खूप व्यवस्थित पद्धतीने आयोजित करतात। प्रवाशांच्या सोयीची प्रत्येक गोष्ट लक्षात घेतली जाते। खीर चाखतो, चोकोबाचे गुरे राखतो।
चाखतो चोकोबाचे गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा. मंडळी स्वारगेट पासून जवळपास 45 किलोमीटर अंतर गाठत आपली गाडी इथे नाश्त्यासाठी थांबलेली आहे हॉटेल आशीर्वाद. बरोबर या ठिकाणी सकाळचे 8:40 झालेले. ते माझ्या पाठीमागे पाहू शकता प्रवासी वगैरे गाडीतनं आता उतरायला लागले. प्रवासी आता या ठिकाणी नाश्ता करते. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट थेट तामिनी घाट कव्हर करत आपण पोहोचणार आहोत हरिहरेश्वरला. आणि हॉटेल पाहू शकता असं कायसा हॉटेल आहे, कानगुडे पाटील बंधूंचे हॉटेल आशीर्वाद. या ठिकाणी आपला सकाळचा नाश्ता होतो. तर बघूया नाश्त्याला काय काय. या ठिकाणी आपला मस्तपैकी असा नाश्ता झालेला आहे. आणि नाश्त्याला जो मेनू होता ना, चहा, पोहे, शिरा, मेदूवडा अशा बरेच व्हरायटीचा या ठिकाणी नाश्ता होता. आता आपण ज्या लोकेशनला उभा आहे मुळशी, इथून हरिहरेश्वरचं जे अंतर आहे जवळपास 127 किलोमीटर अंतरावर. पण त्याआधी आपल्याला एक घाट लागणार आहे या रोडवर, तो म्हणजे तामिनी घाट. मस्तपैकी कव्हर करत आपण आता पोहोचूया हरिहरेश्वर. चला तर मग. मंडळी स्वारगेट पासून जवळपास 170 किलोमीटर अंतर गाठत 6.5 ते 6 तासांमध्ये आपली बस पोहोचलेली आहे हरिहरेश्वरला. बरोबर या ठिकाणी दुपारचे 1:23 झालेले. आणि हरिहरेश्वर मध्ये आपले दुपारचं जेवण होतं. ते पण कोणत्या हॉटेलला? हॉटेल अशोकवन प्युअर व्हेज. पत्ता पाहू शकता तुम्ही, हरिहरेश्वर, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड. सकाळी आपला नाश्ता झाला होता मुळशीमध्ये. आणि आता डायरेक्ट एवढा मोठा प्रवास करून आता इथे दुपार झालेली आहे. दुपारचं जेवण करून झाल्यानंतर आपण जाणार आहोत थेट हरिहरेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. हरिहरेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण जाणार आहे दिव्य आगार सोन्याचा गणपती पाहायला. तर आजच्या दिवसाचा असा काहीसा पॉईंट आहे. आणि कोकणामध्ये आलो ना जरा जास्तच उघडायला लागले, कारण इथलं जे हवामान आहे ते दमट आहे. म्हणजे वातावरण तसं असतंय, म्हणजे उन्हाळ्याच्या सीझन मध्ये. कोकणातल्या रस्त्यांवरून येताना आजूबाजूचा निसर्ग आधीच मन जिंकत होता. आणि त्यातच हे शांत आणि हिरवगार अशोकवन हॉटेल. प्रवासामध्ये असा छोटासा ब्रेक मिळाला की शरीरालाही आराम मिळतो आणि पुढच्या प्रवासासाठी पण उत्साह वाढतो. इथे आमच्यासाठी शुद्ध शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या स्पेशल शुद्ध शाकाहारी घरगुती थाळीमध्ये आमरस, मठ्ठा, वरण भात, चपाती, बटाट्याची भाजी, उसळ, पापड, कांदा, लोणचं असा एकदम साधा पण भारी मेनू होता. आणि विशेष म्हणजे संपूर्ण जेवणाची व्यवस्था सेल्फ सर्व्हिस पद्धतीने करण्यात आली, म्हणून सगळेजण आरामात आपापल्या पद्धतीने जेवणाचा आनंद घेत होते. प्रवासात अशा वातावरणात बसून जेवायची मजा काही औरच होती. इकडच्या काकांनी 2 वेळा ॲटम बॉम्ब वाजवला. तो विषय असा आहे की माकड वगैरे असतात ना, त्यांच्यासाठी ते फटाकडे वगैरे वाजवत होते. इकडे 2-3 बॉम्ब उडवले ॲटम बॉम्बचे. काही वेळेस माकडे पण त्रास देतात, झाडाची नासधूस वगैरे करतात. पण काही म्हणा, पण जे कोकण आहे ना ते कोकण आहे. कोकणची आपली सिरीज येईल काही दिवसात आपल्या. याआधी मी एक जिल्ह्याची सिरीज कव्हर केलेली आहे. आता तो एडिटिंग करायला मला वेळ नाहीये, कारण ते झालं की डायरेक्ट मी इकडे आलो. पण जे कोकणाचा जो निसर्ग आहे ना त्याला कोणी बीट नाही करू शकत. तुम्ही बघा ना, काय हिरवळ आहे. आणि त्याच्यामधून जाणारा हा रोड. प्रत्येकाला विचारलं ना तर महाराष्ट्रातला तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारा पॉइंट कोणता, तर सगळे म्हणतात की कोकण. ज्याचा आणि कोकणाचा काही संबंध नाही ते सुद्धा लोक म्हणतात की आम्हाला कोकणच आवडतं. एवढं हाईप आहे कोकणाविषयी. आपण आता हरिहरेश्वर मध्ये आणि हॉटेलचा जो परिसर आहे ना, ज्या हॉटेलच्या परिसरात आपण जेवणासाठी थांबलेलो आहे त्याचा हा परिसर बघा. हाय सुशेगाद वातावरण कशाला म्हणतात ते ह्याला. हाय जास्त करून नारळाची झाडे, केळीची झाडे, नारळाची आहे, केळीचं आहे, आंब्याचं आहे, आंब्याचं झाड आहे, त्यानंतर सुपारीचं आहे, खूप रानमेवा खूप जो भारी. आहे, आणि आजचं जेवण म्हणाल ना तर जेवण कसं होतं? जेवण छान होतं. जेवण एकदम घरगुती पद्धतीचं जेवण होतं. त्याच्यामध्ये पोळ्या तुम्ही किती खावा, भात किती खावा, आमरस आणि शिवाय ताक. शुद्ध शाकाहारी अशी थाळी होती. म्हणजे कोकणामध्ये व्हेज आणि नॉन व्हेज हे दोन्ही पण मिळतं. आणि ते पण चांगल्या प्रकारे. तुम्ही बघितलं असेल माशांचे जे बरेच प्रकार आहेत त्या टाईपचे मिळतात. ते समुद्री मासा म्हणतो आपण. आय थिंक मला वाटते आपल्या महाराष्ट्रातून पण अशा बसेस जायला हव्यात. ज्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या डेपो चालवतात, ज्या डेपो ऑपरेट करतात, त्यांनी हे नियोजन करायला पाहिजे. म्हणजे स्वारगेट आगारातून बऱ्यापैकी
आपण देवदर्शन सहल यात्रा केलेली आहे, आध्यात्मिक यात्रा. तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते कळलंच असेल कशा प्रकारची सेवा दिलेली आहे, मग तुमचा विश्वास बसला असेल त्या गोष्टीवर. त्यामुळे बऱ्याच जणांनी अशा ट्रिपा जॉईन केलेले. व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा उद्देश असा आहे की लोकांना रिअलिटी कळते की बाबा खरं असं काहीच आहे का. म्हणजे व्हिडिओ दाखवल्याशिवाय ना प्रत्यक्षात कळत नाही लोकांना, म्हणजे अशी काहीशी सेवा आहे. माझी पहिलीच वेळ आहे जी मी या कोकण सहल ट्रिप मध्ये आलेलो आहे. इथं बॅनर पण लावलेला आहे, मस्त असा संदेश दिलेला आहे. मंडळी आपण आपल्या पॉइंटला पोहोचलेलो, तर इथे आपली गाडी आलेली आहे. आता इथे पार्क करून सगळे प्रवासी आता इथे उतरतील. त्याच्यानंतर आम्ही जाणार थेट मंदिराकडे. म्हणजे समुद्राच्या ठिकाणी मंदिर पण आहे आणि समुद्र पण आहे, म्हणजे जसं गणपतीपुळेला आहे ना तसंच. तर जाऊया इथून 100 मीटर अंतरावर चालत जाऊया आणि त्याच्यानंतर दर्शन घेऊया मंदिराचं मस्तपैकी. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून ओळखले जातं. एका बाजूला अथंग समुद्र तर दुसऱ्या बाजूला हिरव्यागार टेकड्या, असं अप्रतिम निसर्ग सौंदर्य हरिहरेश्वरला अजून खास बनवतं. इतिहासामध्येही या मंदिराला खूप मोठं महत्व आहे. हे ठिकाण पेशवे घराण्याचं कुलदैवत मानले जातं. छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांनीही या मंदिराला भेट दिल्याचे उल्लेख आढळतात. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी इसवी सन 1723 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचं सांगितलं जातं. येथील मुख्य मंदिर भगवान हरिहर म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शिव यांना समर्पित आहे. आणि इथली एक विशेष परंपरा म्हणजे सर्वप्रथम काळभैरव आणि योगेश्वरी देवीचं दर्शन घेतलं जातं आणि त्यानंतर हरिहरेश्वराचं दर्शन घेतलं जातं. हरिहरेश्वर परिसर 4 टेकड्यांच्या कुशीत वसलेला आहे. ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी आणि पार्वती टेकडी. मंदिराच्या बाजूने जाणारा समुद्र किनाऱ्यालगतचा प्रदक्षिणा मार्ग इथलं अजून एक खास आकर्षण आहे. खडकांमधून जाणारा हा मार्ग, समोर फेसाळणारा समुद्र आणि सतत कानावर पडणारा लाटांचा आवाज, हा अनुभव शब्दामध्ये सांगणं खूपच कठीण आहे. हरिहरेश्वरचं मस्तपैकी असं दर्शन झालेलं आहे. आता इथून आपण जातोय थेट दिव्यागार. हरिहरेश्वर पासून दिव्यागारचं जे अंतर आहे जवळपास 34 किलोमीटर. समुद्राच्या किनारपट्टीवरून जो रोड जातो ना त्या रोडने जाणार आपण मस्तपैकी समुद्र एन्जॉय करत दिव्यागारला पोहोचणार आहोत. तर इथे आपली बस उभी आहे. आपल्या गाडीतले 2 प्रवासी बाकी आहेत, त्यामुळे जरा वाट बघतोय आता प्रवासी कधी येत आहेत ते. बाकी सगळे प्रवासी वगैरे आलेले आहेत गाडीमध्ये. चला मंडळी, हरिहरेश्वर पासून 34 किलोमीटरचा अंतर गाठूया आणि पोहोचूया दिव्यागार बाय कोस्टल राईड. फायनली आपण आता आपल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. दिव्यागार मध्ये आपण या ठिकाणी मुक्काम करणार आहोत आणि ज्या लोकेशनला आपण थांबलेलो आहे हीच आपली मुक्कामाची जागा आहे. पाहू शकता माझ्या पाठीमागं असं काहीसं रिसॉर्ट आहे, हॉटेल आनंद यात्री. त्याचा असा काहीसा बॅनर आहे. या घर आपलेच आहे. सुचिता भाटवडेकर यांचे आनंद यात्री पर्यटनाच्या आनंदाची चोख व्यवस्था. सगळ्यात पहिला आधी आपण बॅग घेऊन जाऊया. असं वाटतंय की आंघोळ करून घ्यावी, म्हणजे एवढा घामाघूम झालोय ना अक्षरशः. कोकणामध्ये उन्हाळ्याच्या सीझनला गरमी तर नाही पण घाम जास्त येतो. आजचं वातावरण बघितलं असेल, एवढं काही टेम्परेचर नव्हतं आणि सकाळपासून जसा आपण प्रवास करतोय ना ते एकदम ढगाळ वातावरण होतं. आपली रूम नंबर आहे 18 आणि इथे आपली रूम अलॉट केलेली आहे. रूम नंबर 17 आणि 18. आनंद यात्री हॉटेल निसर्गाच्या शांत वातावरणात वसलेलं एकदम सुंदर आणि व्यवस्थित ठिकाण. दिवसभराचा प्रवास झाल्यानंतर अशी शांत जागा मिळाली की खरंच पूर्ण थकवा निघून जातो. इथे 2 पर्सनसाठी आणि फॅमिलीसाठी 4 पर्सनचे रूम देण्यात आले आहेत. रूम मध्ये एंटर होताच एकदम स्वच्छ आणि नीटनेटकी व्यवस्था दिसते. चार्जिंगची सोय, फॅन प्लस AC, टीव्ही, आरामदायी बेड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रूम आणि वॉशरूम दोन्ही क्लीन ठेवलेले आहेत. तसेच आंघोळीसाठी बेसिक किट सुद्धा देण्यात आले आहे. आजच्या आपण पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या पॉइंटला आलेलो आहे दिव्यागार बीच. या ठिकाणी बरीच अशी ऍक्टिव्हिटी चालू आहे आणि समोरचा बीच बघा
काय नजारा आहे आणि सनसेटला पण मस्तपैकी अशी सुरुवात व्हायला लागलेली आहे. या ठिकाणी बरेच अशा ऍक्टिव्हिटी तुम्हाला पाहायला मिळतील, जसं की सोफा राईड, बनाना राईड, जेट स्काय राईड, उंट राईड, मोटरसायकल ड्रिफ्टिंग राईड, म्हणजे बरीच अशी ऍक्टिव्हिटी या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्हाला. आणि चार्जेस पण त्याच लेवलचे आहेत, म्हणजे जर एन्जॉय करायचं असेल ना तर पैशाकडे बघायचं नाही, एकदम फुल मजा घ्यायची आहे. आता मी मस्तपैकी एका ठिकाणी शांत बसून समुद्राचा आवाज ऐकत आता सनसेट बघणार आहे. पर्यटकांची अशी लांब सडक गर्दी आहे, म्हणजे त्या टोकापासून ते या टोकापर्यंत तुफान गर्दी. समोर अथांग अरबी समुद्र, थंडगार वारा आणि संध्याकाळची ती सुंदर वेळ. बीचवर आल्यावर एकदम वेगळीच वाईब फील होते. इथे सध्या खूप साऱ्या वॉटर ऍक्टिव्हिटीज सुरू आहेत, जसे की जेट स्काय, बनाना राईड, ड्रॅगन राईड आणि बरेच लोक या सगळ्या राईडची मजा घेत आहेत. समुद्राच्या लाटांमध्ये लोकांचा उत्साह आणखीच वाढलेला दिसतोय. कोणी फोटो काढतंय, कोणी रील्स बनवतंय, तर कोणी समुद्रकिनारी शांत बसून हा सनसेट एन्जॉय करतोय. आणि खरंच दिव्या आगाराचा हा सनसेट कॅमेऱ्यात कितीही शूट केला तरी प्रत्यक्षात अजून सुंदर वाटतो. आकाशातले रंग हळूहळू बदलत होते, समोर समुद्राच्या लाटा आणि त्यावर पडणारा सूर्यास्ताचा प्रकाश. अशी संध्याकाळ दररोज अनुभवायला मिळत नाही. कोकणात आल्यावर अशी समुद्रकिनारे अनुभवले नाही तर मग ही ट्रिप इनकम्प्लीट वाटते. आणि या बीचला ना एकदम टिपक्या टिपक्याचा पाऊस पडतोय आणि वातावरण बघा किती फ्रेश झालेलं आहे. भारी एन्जॉयमेंट मस्त झाला. फक्त ऍक्टिव्हिटी केली नाही, कारण तुम्हाला माहिती आहे याआधी मी बरंच आजारी पडले, त्यामुळे मला ते रिस्क नकोय. परत कधीतरी आपण ट्राय करूया. तर मंडळी, आजच्या दिवसाचे 2 पॉईंट आपले झालेले आहेत, हरिहरेश्वर मंदिर दर्शन आणि दुसरा पॉईंट म्हणजे दिव्या आगार बीच. तर आजच्या दिवसाचे आपले हे 2 पॉईंट कव्हर झालेले आहेत. एकदम आरामशीर, धावपळ नाही, चिडचिड नाही, किचकिच नाही, एकदम सगळ्यांना मोकळा वेळ देता आला इकडे आणि सगळेजण एन्जॉय करतायत. एवढं भारी वाटलं प्रवाशांना की त्यांना वेळ देता आला या ठिकाणी. मंडळी, सध्या टाइम झालेला आहे रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम होणार आहे, डान्स कार्यक्रम. कोकणामध्ये आलोय, बीच मस्तपैकी एन्जॉय केलाय, शेवटी एक थोडासा डान्स एन्जॉय पण झालाच पाहिजे. त्याच्यानंतर 9 वाजता बरोबर या ठिकाणी आपलं जेवण होईल रात्रीचं, पण त्याआधी डान्स एन्जॉय करूया. सकाळपासून आतापर्यंत प्रवास छान झाला असेल. आजची वेळ पुन्हा उद्या येणार नाही आपल्याला. अशा ठिकाणी आपलं वय विसरून सर्व गोष्टी आपण त्या आनंद घेतला पाहिजे. तर डान्स एन्जॉय करून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या रात्रीचं जेवण होत आहे 9:03. सुप्रभात मंडळी, आज आहे कोकण दर्शन यात्रेचा दुसरा दिवस. आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत दिव्या आगार मधील सोन्याचा गणपती आणि मुरुड जंजिरा किल्ला. हे 2 पॉईंट आजच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे. कालच्या दिवसामध्ये आपण 2 पॉईंट कव्हर केलेले आहेत. पहिला पॉईंट हरिहरेश्वर मंदिर दर्शन आणि दुसरा पॉईंट म्हणजे दिव्या आगार बीच. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय आहे की कोकणामध्ये आल्यावर आपल्याला इथे बिनधास्तपणे वेळ देता येतो. एकदम शांत पद्धतीने तुम्हाला जर कोकण अनुभवायचं असेल ना तर ही ट्रिप तुमच्यासाठी बेस्ट आहे. पण प्रत्येक मोमेंट लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि दिव्या आगार मधील ही शाळा बघा तुम्ही, लिमय विद्या मंदिर दिव्या आगार. तर अशा काहीशा कौलारू छत असलेल्या दिव्या आगार मधील शाळा हे कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. कोकणामध्ये असं करण्यासारखं बऱ्याच काही गोष्टी आहेत, हा फक्त डेमो आहे. आता दुसऱ्या दिवसाची जी सुरुवात होणार आहे आपली, सकाळी 8 वाजता नाश्ता करून आपण थेट सोन्याचा गणपती मंदिराचं दर्शन घेणार आहे. त्याच्यानंतर आपण जाणार मुरुड जंजिरा किल्ला. मुरुड जंजिरा किल्ला करून आल्यानंतर आपण परत दिव्या आगारला येणार आहोत आणि इथं दुपारचं जेवण करून परत आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहोत स्वारगेटसाठी. तर असं काय आजच्या दिवसाचं नियोजन. सकाळची ही शांत वेळ, ना गर्दी ना आवाज, फक्त पक्ष्यांचा आवाज, थंड हवा आणि निसर्गाच्या सानिध्यात मिळालेला हा निवांत क्षण. खरं सांगू, कोकणात फिरायला येण्यामागचं खरं कारण फक्त समुद्र किंवा पर्यटन नसतं, तर अशी शांतता अनुभवायला मिळणं हे जास्त स्पेशल असतं. आता मी आहे आनंद यात्री हॉटेलच्या परिसरात आणि इथलं वातावरण मनाला वेगळं समाधान देणार आहे. आजूबाजूला हिरवळ, मध्ये छोटीशी पायवाट, झाडांच्या
सावलीतून चालताना आपोआप मन शांत होत जातं. इथे प्रत्येक कोपऱ्यात निसर्ग जपलेला दिसतो. कुठे सुंदर झाडांच्या कुंड्या, कुठे छोटस पुस्तक वाचनालय आणि कुठे झाडाला बांधलेला तो साधा पण मनाला भावणारा दोरीचा झोपाळा. आता या झोपाळ्यावर बसून फक्त एकच विचार डोक्यात चालू होता. आपण शहरात किती धावत असतो ना, काम, फोन, गर्दी, आवाज आणि त्यात स्वतःसाठी वेळच राहत नाही. पण अशा ठिकाणी आलं की 2 मिनिटं शांत बसून सुद्धा खूप काही मिळाल्यासारखं वाटतं. समोर हिरवी झाडं, हलका वारा आणि कोणतीही घाई नाही. इथल्या एका पाठीवर लिहिलं होतं, फुलं झाडावरच शोभा देतात, कृपया कोणीही फुले तोडू नयेत. आणि खरंच ही ओळ फक्त फुलांसाठी नाही तर निसर्ग जपण्यासाठी सुद्धा खूप काही सांगून जाते. झाडांमध्ये बांधलेली झोपादोरी, त्यावर पडून घेतलेला आराम आणि वर दिसणारं आकाश, असे मोमेंट्स कॅमेऱ्यात कैद करता येतात. पण त्याची फील फक्त इथे आल्यावरच समजते. कोकण फक्त बघायचं नसतं, ते अनुभवायचं असतं. नाश्ता वगैरे या ठिकाणी मस्त होता. सकाळ सकाळ जो नाश्ता मिळालेला आहे आपल्याला, तो इडली सांबर प्लस पोहे, त्याच्यावर खोबरं किसून. नाश्ता झाल्यानंतर गरमागरम चहा, तुम्हाला हवा तेवढा तुम्ही चहा घेऊ शकता. आता इथून आपण चाललोय 7 ते 8 किलोमीटर अंतरावर सोन्याच्या गणपतीचं मंदिराचं दर्शन घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण रवाना होणार मुरुड जंजिरासाठी. सध्या टाइम झालेला आहे सकाळचे बरोबर 8:45 वाजलेले. तर आता गाडीमध्ये सर्व प्रवासी वगैरे आलेले, सगळ्यांनी बॅगा वगैरे घेतलेले, सगळे रेडी झालेले दर्शन घेण्यासाठी. आणि वातावरण बघा तुम्ही, काल जसं वातावरण होतं तसंच आज पण वातावरण आहे. दिवे आगारपासून जवळपास 15 किलोमीटर अंतर काढत आता आपण पोहोचलोय दिघी या गावामध्ये. आणि इथूनच आपल्याला बोटीनं समुद्र पार करायचा जंजिरा जाण्यासाठी. आणि या ठिकाणी आपली बस पार्क केलेली आहे आणि सगळे प्रवासी उतरत आहेत हळूहळू. आणि या ठिकाणी तिकीट वगैरे काढायचं काम चालू आहे. दिघी वाहनतळावर असे काही तुम्हाला फूड स्टॉल वगैरे मिळतील. आपण ज्या बोटीतनं बोर्डिंग करणार आहोत ती बोट त्या ठिकाणी आहे. अखंड असा मोठा समुद्र आहे, अरबी समुद्र. मंडळी, या ठिकाणी जे तुम्हाला चार्जेस पडणार आहे एका पर्सनसाठी बोटीनं जायला 180 रुपये एवढा चार्जेस तुम्हाला पडणार आहे, ते पण येऊन जाऊन. आणि किल्ल्याचं तिकीट बघायचं झालं तर तसं किल्ल्याचं तिकीट 25 रुपये. आणि जर तुम्ही ऑनलाईन तिकीट काढत असाल तर तुम्हाला इथे 20 रुपये तिकीट लागणार आहे. या ठिकाणी आम्ही अर्धा तास झाले थांबलोय, कारण आपले जे प्रवासी आहेत टोटल 40च्या आसपास काहीतरी प्रवासी आहे आणि सगळ्या प्रवाशांना एका बोटीमधून जायचे, त्यामुळे थोडासा वेळ लागला. कारण जी मोठी बोट येणार आहे ती आलेली आता समोर. अर्धा तास प्रतीक्षा केल्यानंतर. आणि बोट बघा, लाकडी बोट आहे, संपूर्ण लाकडी. आणि दुसरी जी बोट आहे ती ऐश्वर्या काहीतरी नाव आहे त्याचे, ते आलेले आहे. त्याच्यामध्ये रिक्षा, कार. कोकणामध्ये अशी एक बोट फेरी आहे जी एसटी वाहून नेते पलीकडच्या साईडला, म्हणजे एसटीची बोट फेरी. तुम्ही बघा इथे आलेली आहे, मोठ्या मोठ्या गाड्या वगैरे आरामात हँडल करते बोट. बरं, ते एसटीची बोट जी जाते, एसटी जाते या बोटीतनं, ती कोणतं गाव आहे म्हणले ते? जांदा. करूया आपण एक दिवशी नक्की रूट करूया. अशा बोटीतनं एसटीनं प्रवास करायची मजा वेगळी असेल माझ्यासाठी तरी. बरोबर, तिकडून तिकडे परत. इथून तुम्ही बोटीनं बसलात तर किल्ल्यापर्यंत जायला तुम्हाला 20 मिनिटं लागतात जवळपास. हे कसं असंच आहे ना, उलट झालंय. सगळ्यात सेफ्टी महत्वाची. हे बघा बरं एकदा. दिघीपासून आपण बोटीनं 20 मिनिटाच्या अंतरावर पोहोचलेलो आहे मुरुड जंजिरा किल्ला. आणि ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस हे पाणी जे होतं ना ते वसरलं होतं. आता ओटी भरल्यामुळे जास्त पाणी किल्ल्याला पूर्ण घेरा धरून आहे आणि पर्यटकांची तर तुडुंब अशी गर्दी आहे. या ठिकाणी पर्यटकांसाठी नवीन असं काहीतरी ठिकाण झालेलं आहे जिथे आपण समुद्राचा सनसेट पॉईंट आणि सनराईज पॉईंट इथूनच बघू शकतो. सध्या या ठिकाणी जो टाइम झालेला आहे सकाळचे 11 वाजलेले आहे. चला आता मस्तपैकी हा किल्ला एक्सप्लोर करूया. थोडक्यात या किल्ल्याची तुम्हाला
माहिती सांगतो. अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर वसलेल्या मुरुड बंदराजवळ एका अंडाकृती खडकावर उभा आहे एक अजिंक्य जलदुर्ग, ज्याला पोर्तुगीज जिंकू शकले नाहीत, मराठी जिंकू शकले नाहीत, ब्रिटिश जिंकू शकले नाहीत. त्या अभेद्य किल्ल्याचं नाव आहे जंजिरा. उंच तटबंदी आणि भक्कम बुरुज असलेला हा किल्ला भारताच्या समुद्र किनाऱ्यावरील सर्वात मजबूत किल्ला मानला जातो. बेटावर सुरुवातीला स्थानिक कोळी पाटलाने लाकडी किल्ला बांधला होता. पुढे तो सिद्दी फरीम खान व इतर सिद्धींनी काबीज केला. किल्ल्यावरील शिलालेखानुसार इसवी सन 1576 ते 77 मध्ये मुर्तजा निजामशहाच्या कारकिर्दीत सिद्दी फहीम खान याने किल्ल्याचे बांधकाम सुरू केले आणि इसवी सन 1710 मध्ये सिद्दी याकुत खान दुसरा याने हे भव्य बांधकाम पूर्ण केले. जंजिरा हे सिद्ध्यांचे मुख्य केंद्र बनले आणि इतिहासात अमर झाले. किल्ल्यात तिपदरी गोलाकार 19 बुरुज आहेत. मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या 3 अवाढव्य तोफा हे किल्ल्याचे प्रमुख आकर्षण आहे. यातील कलाल बांगडी ही भारताच्या 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी तोफ आहे. भरभराटीच्या काळात किल्ल्यात होते मंत्र्यासाठी बंगले, मशिदी आणि 2 नैसर्गिक गोड्या पाण्याचे तलाव. याशिवाय पीर पंचायतन, घोड्याच्या पागा, सुरुल खानाचा वाडा, सदर, बालेकिल्ला आणि पश्चिम दरवाजा ही सारी ठिकाणे आजही इतिहासात साक्ष देतात. पोर्तुगीज, मराठे, ब्रिटिश या तिन्ही बलाढ्य साम्राज्यांनी हा किल्ला काबीज करण्याचे प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी ते निष्फळ ठरले. जंजिरा हा अजय किल्ला 3 शतकाहून अधिक काळ कोकणाच्या इतिहासात प्रभावशाली राहिला. समुद्राच्या लाटांनी वेढलेला, इतिहासाने घडवलेला जंजिरा किल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या शौर्याचे एक चिरंतन प्रतीक आहे. हा किल्ला एकदा तरी नक्की पहा, कारण काही अनुभव शब्दात सांगता येत नाहीत. मंडळी, आता आपण परत त्याच ठिकाणी पोहोचलेलो आहे, दिवेआगरमध्ये हॉटेल आनंद यात्री. किल्ला पाहून झाल्यानंतर जे काही दृश्य आम्हाला पाहायला मिळालं, विशेष म्हणजे पाऊस. अजून असं वाटत होतं की अजून धो पाऊस पडावा. एकदम जबरदस्त असं वातावरण होतं. त्यातमध्ये बोट फेरीचा प्रवास प्लस किल्ल्याचं दर्शन, बरंच असं किल्ल्यावर पाहायला मिळालं. किल्ल्यामध्ये एक गोष्ट खटकते, ती म्हणजे किल्ल्याचा काही भाग आहे ना, तो नष्ट होत चालला, म्हणजे तो तुटलेल्या अवस्थेत आहे. कोकण दर्शन यात्रेचा 2 दिवसाचा पॉईंट आपला पूर्ण कंप्लीट झालेला आहे. पहिला पॉईंट आपण कव्हर केला होता हरिहरेश्वर मंदिर. त्याच्यानंतर आपण संध्याकाळी दिवेआगरच्या बीचला गेलो होतो. दिवेआगर बीच करून आपण दुसऱ्या दिवशी सकाळी सुवर्ण गणपती मंदिराचं दर्शन घेऊन थेट आपण जंजिरा किल्ला बघायला गेलो होतो. जंजिरा किल्ला बघून झाल्यानंतर आपण त्याच पॉईंटला आलेलो आहे जिथं आपण मुक्काम केला होता. याच हॉटेलला आपलं दुपारचं जेवण होणार आहे. त्याच्यानंतर आपली बस रवाना होईल थेट स्वारगेटच्या दिशेने, म्हणजे जवळपास इथून 170 किलोमीटर अंतरावर तामिनी घाट कव्हर करत परत एकदा स्वारगेट गाठणार आहोत आपण. पण त्याआधी आपण दुपारचं जेवण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी मस्तपैकी दुपारचं जेवण आलेलं आहे आपल्याला, आणि जेवणामध्ये जे मेनू आहे ना ते तुम्ही बघा. तर अशा प्रकारचं आपल्याला प्युअर व्हेज थाळी मिळालेली आहे दुपारच्या जेवणामध्ये. मंडळी, आता दुपारचं जेवण वगैरे मस्तपैकी असं झालेलं आहे. आता आपण परतीच्या मार्गावर आहोत, पण त्याआधी आपण प्रवाशांना इथे छोटीशी मुलाखत विचारूया. ही 2 दिवसाची कोकण सहल यात्रा त्यांना कशी वाटली. एस टी महामंडळाची ही पहिलीची फेरी आहे. ही फेरी एकंदरीत पाहता मध्यमवर्गीयासाठी फारच किफायतशीर असे वाटते. त्याबरोबर एस टी महामंडळ म्हटलं की कर्मचाऱ्याचं वागणं आणि एस टी महामंडळ एक अत्यंत विरोधाभासाच आहे. परंतु आजच्या ह्या 2 दिवसाच्या टूरमध्ये राजू आणि त्याचे सर्व सहकारी आणि अत्यंत सौजन्यपूर्ण वागणूक दिली सर्वांना. ही अतिशय त्यांची चांगली व्यवस्था असते. त्यांचं जे कोऑपरेशन आहे त्यांचं अतिशय चांगलं आहे. आता हे 2 दिवस अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी व्यवस्था, लोकांच्या मनात एक जे असतं की अरे एस टी महामंडळ एवढं तोट्यामध्ये असून कसं काय एवढं हे चांगलं करू शकतंय, पण हा मी पहिला अनुभव चांगला घेतला, त्यामुळे हा दुसरा अनुभव मी अतिशय चांगला घेतलेला आहे. आणि मी लोकांना परत सांगतो की कधीही जर तुम्हाला यांच्या ट्रिपा करायच्या असतील तर अवश्य कराव्यात. मला असं वाटत होतं की थोडंसं एस टी महामंडळाचं जे इम्प्रेशन होतं माझ्यावर ते खूप खराब होतं. कारण मी एस टीने प्रवास किती वर्षानंतर करतो. महामंडळाची व्यवस्था केली 2 दिवसाची, राहण्याची व्यवस्था, नाश्ता आणि जेवण एकदम अप्रतिम होतं. खूपच सुंदर आणि टाईमली म्हणजे निघणे आणि पोहोचणे वेळेवर सर्व मेंटेन केलेलं आहे. माझी एक एस टी महामंडळाची पहिली ट्रिप आहे आणि त्याच्यात आजपर्यंत प्रवास पाहिला होता एकदम एक अनुभव थोडा वेगळा होता. आत्ता जी मी ट्रिप केलेली आहे 2 दिवसाची ती इतकी अविस्मरणीय वाटली. त्यांचं जे नियोजन, हॉटेलचं, जेवणाचं फार अप्रतिम होतं ते. त्यामुळे आता असं वाटतं की दुसरी ट्रिप कधी करावी आहे, नियोजन कधी आपण जावं असं मला वाटतं. तर प्रत्येकाने असे नियोजन ट्रिप एस टी महामंडळात केली फार बरं होईल. अतिशय म्हणजे माझी इथून पुढे मी जेवढ्या पण आता ट्रिप करणार आहे त्या एस टी महामंडळाबरोबरच करणार आहे. हे पक्क झालेलं आहे. इतके अप्रतिम नियोजन झालेलं आहे आणि सगळ्यांना त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद. ही सगळी माझी फॅमिली झालेली आहे
जेवढा पण प्रवासामध्ये आम्हाला अनुभव आला सगळ्यांनी आम्हाला खूप छान साथ दिली आहे. खूप सुंदर. एस टीचा प्रवास हा मला आवडतो. रेल्वेपेक्षा पण एस टी चांगली वाटते. कुठं म्हणजे असं हे नाही, भीती वगैरे काही नाही. म्हणजे ट्रिपला जाण्याचा हा पहिलाच माझा. खूप छान वाटलं. सगळं हॉटेलचं किंवा चहा पाणी सगळं व्यवस्थित एक नंबर. आणि सगळ्यांना जे काय आहे तो सगळ्यांचा आनंद दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राजू सरांसाठी आणि ड्रायव्हर काकांसाठी खूप खूप टाळ्या वाजवा. ही माझी एस टी बरोबर दुसरी ट्रिप होती. अभ्यासाच्या शेड्यूलमधून कॉलेजच्या शेड्यूलमधून थोडंसं रिफ्रेश व्हायला लागतं. ब्रेक मिळाला थोडा, जो पाहिजे असतो सगळ्यांनाच पाहिजे असतो, तो माइंड रिफ्रेश झालं. आणि आता अगदी पुढं अभ्यास असेल किंवा काही आपलं डेली असेल त्यात अजून एनर्जी येईल. आणि राजू काकांनी अजून ड्रायव्हर काकांचं सगळ्यांचं कोऑर्डिनेशन इतकं चांगलं होतं. नवीन नवीन म्हणजे फ्रेंड्स मिळाले, सगळ्यांची ओळख झाली. सगळे खूप छान होते. सपोर्ट करता, एन्जॉय करायला मिळाला सगळ्यांबरोबर. एका ट्रिपने प्रवास करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. खूप छान नियोजन, आयोजन आणि व्यवस्थाही खूप उत्तम होती. काकांचे खरं तर मनापासून धन्यवाद या सर्वांसाठी आम्हाला सांभाळून घेतला. आम्ही याच्यामध्ये यंग कपल आहोत आणि जास्त लोकांचा अनुभव नसलेली आम्ही दोघंही व्यक्तिमत्व. त्यामुळे जास्त मिसळण्याची आम्हाला संधी भेटली नाही की आम्ही ती स्वतःहून घेतली नाही. पण एकंदरीत प्रवास खूप छान होता. 2 दिवसाची ट्रिप शॉर्ट आणि स्वीट अशी छान होती. त्या सगळ्यांनी घ्यायची असं आनंद तर एकदा घेऊन बघा. 2 दिवसाची ट्रिप होती. खरंच खूप एन्जॉय केला. गृहिणी ज्या आहेत त्या शक्यतो स्वतःसाठी जगायला विसरून जातात. लग्न झालं की ते दुसऱ्यासाठीच जगतात. म्हणजे मुलं नवरा याच्यातच त्यांचं आयुष्य जातं. आपण आपल्यासाठी जगायला विसरून जातो. पण या 2 दिवसामध्ये खूप एन्जॉय केला. भरपूर आठवणी घेऊन जाते सोबत. एस टी महामंडळातर्फे ही माझी दुसरी ट्रिप होती. खूप छान अनुभव होता. फॅमिलीसोबत आलो होतो. थोडी चिंता होती पण सगळं व्यवस्थित झालं. उत्तम नियोजन, सगळीकडे चांगली व्यवस्था, त्यामुळं आनंद द्विगुणित झाला. माझा एस टी महामंडळासोबत हा पहिला प्रवास आहे. ट्रिप खूप सुंदर होती. मॅनेजमेंट पण अप्रतिम. खूप आनंद घेतला या ट्रिपचा मी. म्हणजे मी फर्स्ट टाईम एस टी महामंडळासोबत ह्या ट्रिपला आले. मॅनेजमेंटची तर काही बातच नाही. खूप छान होतं. मला पण सुद्धा नव्हतं वाटलं. म्हणजे माझी मेन इच्छा होती की मी गोवाला जावं. बट कोकण इज फार मोर बेटर दॅन गोवा. अँड मी ॲक्च्युली सांगेल की माझे जे फ्रेंड्स आहे, माझे जे एजचे, त्यांनी सगळ्यांनी अशा ट्रिप्सला जावं. नमस्कार, माझं नाव राजू सरकाळे, वाहतूक नियंत्रक स्वारगेट आगार. स्वारगेट आगारामार्फत आपण विविध सहलींचं आयोजन करत असतो आहे. आत्तापर्यंत आपण खूप साऱ्या सहलींचं आयोजन केलेलं आहे. उज्जैन, ओंकारेश्वर, महाकाल, उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा, कोल्हापूर, महालक्ष्मी, आदमापूर, नरसोबाचीवाडी, तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट, गणपतीपुळे, डेरवन, मार्लेश्वर अशा विविध सहलींचं आपण आयोजन केलेलं आहे. आत्ताच आपण दिव्यागार, मुरुड जंजिरा आणि हरिहरेश्वर या सहली पूर्ण करून आलेलो आहोत. आणि इथून पुढं आपल्या बेंगलोर, म्हैसूर, उटी, पुरवपूर, पिठापूर, गिरनार, द्वारका, सोरटी सोमनाथ, अयोध्या आणि ऑगस्ट महिन्यामध्ये विविध पावसाळी सहली वन डे रिटर्नचे आपण आयोजित करत आहोत. ऑगस्ट महिन्यामध्ये बदामी, हम्पी, विजापूर अशी पावसाळी सहल आपण आयोजित करणार आहोत. तर या पुढील सहलींचं तुम्हाला माहिती मिळण्यासाठी खालील बाजूला दिलेल्या नंबर्सवर संपर्क साधून आपल्याला पुढील सहलींची माहिती मिळू शकते. धन्यवाद. फायनली मंडळी आपली 2 दिवसांची कोकण दर्शन यात्रा कंप्लीट झालेली आहे. म्हणजे काल 7:30ला निघलेली गाडी आज बरोबर स्वारगेट बस स्टँडला 8:45 वाजता पोहोचलेली आहे. आणि अशा पद्धतीने कोकण दर्शन यात्रा केली जाते. तर मंडळी अशी तुम्हाला कोकण दर्शन यात्रा करायची असेल तर तुम्ही राजू सरकाळे आणि संतोष सपकाळे सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आता आपण स्वारगेट बस स्टँडच्या आवारामध्ये, हे स्वारगेट बस स्टँडचं 8:45 वाजताचे दृश्य. आणि गाडी पण आता डेपोमध्ये गेलेली आहे. आणि ही जी 2 दिवसाची ट्रिप एकदम भन्नाट अशी गेलेली आहे. तर मंडळी कोकण दर्शन यात्रा ही सहल तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मंडळी, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया. आणि व्हिडिओ नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.